तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान. सूर्योदयी हा वीर जन्मला, त्रिशत योजने नभी उडाला. समजून या फल रविबिंबाला, धरू गेला भासवान, असा हा एकच श्री हनुमान. मनोजवं मारुततुल्य वेगम, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वांना सादर सप्रेम नमस्कार. असा हा एकच श्री हनुमान या विचारसत्रातलं आजचं हे तिसरं पुष्प. आपण क्रमाने 2 दिवस हनुमान दैवत स्वरूप आणि त्याचा विकास ह्याचा, नंतर रामायणामध्ये आलेल्या हनुमंताच्या बालचरित्राचा विचार केला. आज जो आपल्याला विषय विचारात घ्यायचा आहे तो प्रभू रामचंद्रांच्या आयुष्यामध्ये हनुमंताचा जो संबंध आलेला आहे, म्हणजे खरं तर त्याच्यामध्ये अद्वैताचाच संबंध आहे असं म्हणायला हरकत नाही. ज्याचा जन्म रामासाठी झाला होता आणि ज्याच्यासाठी रामाचा जन्म झाला होता, असा हा एक अतिशय हृदय संबंधांचा कथाभाग म्हणजे राम आणि हनुमान या दोघांचं चरित्र. रामायणामधून जर हनुमंताचं चरित्र वजा केलं तर रामायण उरणार नाही, आणि हनुमंताच्या पूर्ण चरित्रातून राम वजा केले तर हनुमंत राहणार नाही, असा हा समसमा संबंध आहे. हनुमंताच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा क्षण जेव्हा त्यांचा प्रभू रामचंद्रांशी पहिला संपर्क आला. कथा आपल्या सगळ्यांना परिचयाची आहे. मी रामायणामधल्या परिचित कथांवर जास्त बोलणार नाही, मात्र ते महत्त्वाचे प्रसंग अधोरेखित करून आपण पुढे जायचंय. रामायणामध्ये जी 7 कांड आहेत, बालकांड, अयोध्याकांड, आरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि शेवटचं जे उत्तरकांड, यामधल्या किष्किंधाकांडाच्या भागामध्ये पहिल्यांदा जेव्हा प्रभू रामचंद्रांशी मारुतीरायाची ओळख झाली, भेट झाली, तो प्रसंग रंगवलेला आहे. माता जानकीचं रावणाने अपहरण केलं आणि तिच्या शोधामध्ये लक्ष्मण आणि रामचंद्र हे दक्षिण दिशेला निघाले. जटायूने दिशा सांगितली, जटायूचं ऊर्ध्वदेहिक पार पाडलं, पुढे निघाले, विराध नावाच्या राक्षसाचा वध केला, अयोमुखी राक्षसीला शासन केलं आणि अखेर पंपा सरोवराच्या काठी प्रभू जाऊन पोचले. त्या परिसराचा सगळा प्रसन्न असा भाव पाहून प्रभूंच्या मनामध्ये निश्चितच आता सीताप्राप्ती होईल असा विश्वास प्रकट झाला. शुभशकुन व्हायला लागले. माता शबरीची भेट झाली. शबरींनी तिथे जवळ असणाऱ्या किष्किंधा या वानर राज्याची आणि मतंग ऋषींच्या आश्रमाचा जो प्रदेश आहे त्या प्रदेशात ऋष्यमुख पर्वतावर किंवा तिथल्या गिरिशिखरांवर वाली हा प्रवेश करू शकत नाही या एका शापाचा फायदा घेऊन सुग्रीव त्याच्या काही मंत्र्यांसहित राहतो आहे आणि त्या सुग्रीवाचं तुम्ही सहाय्य घ्या असा सल्ला माता शबरीने दिला. यानंतर प्रभू जेव्हा सुग्रीवाची भेट घेण्यासाठी तिकडे निघाले तेव्हा पर्वत शिखरावर बसलेल्या सुग्रीवाला हे 2 अज्ञात मात्र अतिशय तेजस्वी दिसणारे राजकुमार आपल्याकडे का येत आहेत अशी जिज्ञासाही उत्पन्न झाली आणि भीतीही वाटून गेली. वालीला या प्रदेशात येता येत नाही म्हणून त्यांनी
कुठल्या मानवाचं सहाय्य घेऊन त्या मानवांना तर आपल्या घातासाठी पाठवलं नसेल ना, अशी आशंका त्याच्या मनात उत्पन्न झाली. तेव्हा आपल्या शंकेचं निरसन करून घेण्यासाठी हे कोण तेजस्वी युवक येत आहेत हे जाणून घेण्यासाठी सुग्रीवाने आपल्या सचिवोत्तम प्रिय मित्र अशा हनुमंताची योजना केली. हनुमंतानी विप्रवेश धारण केला आणि काही ठिकाणी बटुवेश असंही म्हटलेलं आहे. आणि असा बटुवेशातला हा हनुमंत त्या पर्वताच्या उतारावर या दोघांना येऊन भेटला. त्याने काही प्रश्न विचारले आणि त्याच्या त्या प्रश्नामध्ये असणाऱ्या उच्चारणावरून, त्याच्या भाषेवरून प्रभू रामचंद्रांनी ही व्यक्ती काही और आहे हे ओळखलं. प्रभू रामचंद्रांनी ही व्यक्ती कशी असावी, याचा स्वर कसा आहे, याचे शब्द कसे उच्चारले जात आहेत, यावरून त्या व्यक्तीचं समग्र चित्रण लक्ष्मणाशी केलेल्या संवादात सांगितलेलं आहे. अवेद म्हणजे ज्याच्या ठाई वेदांचं ज्ञान नाही, वेदा व्यतिरिक्त ज्याचं शिक्षण झालेलं आहे, म्हणजे वेदा व्यतिरिक्त दुसरीच शास्त्र काहीतरी ज्याने शिकलेत, त्याचा असा स्वर असू शकत नाही. इतकं शुद्ध उच्चारण, स्पष्ट उच्चारण, ह्याचं ज्या अर्थी आहे त्या अर्थी हा वेद शिकलेला असला पाहिजे. ह्याचं उच्चारण हे अतिशय शुद्ध आहे. अनेक भाषांचं ज्ञान याच्या नुसत्या बोलण्यातून व्यक्त होत आहे. त्यावरून हा निश्चितच दिसतो इतका साधा नव्हे, दुसरा कोणीतरी आहे आणि अतिशय प्रभावशाली हे व्यक्तिमत्व आहे हे प्रभू रामचंद्रांनी पहिल्या भेटीतच, आणि ते सुद्धा छद्मरूपात झालेल्या भेटीमध्ये ओळखलं. आणि जेव्हा रामांची ओळख पटली, रामाना पाहून हनुमंताला मनोमन एक विश्वास उत्पन्न झाला. आपल्याला जसं आज आपण सिक्स्थ सेन्स असं म्हणतो की सहावं इंद्रिय आपल्याला काहीतरी सांगून जातं, आपल्याला कळत नसतं, त्या व्यक्त करता येत नसतं, तसं काहीसं हनुमंताला ह्या दोघांविषयी वाटायला लागलं. एक विश्वास वाटला आणि हनुमंताने त्या विश्वासाने राम आणि लक्ष्मण यांची सुग्रीवाशी भेट घडवली. पुढे हनुमंताच्याच पुढाकाराने सुग्रीव आणि राम यांच्यामध्ये सख्य स्थापन झालं. अग्निसाक्ष सख्यत्वाची शपथ दोघांनी वाहिली आणि पुढे त्या सख्याची परिणती ही वालीच्या वधामध्ये झाली. कथाभाग मी माहिती आहे तो पुन्हा सांगत नाही, मात्र ठळक ठळक जे मुद्दे आहेत ते लक्षात घेऊन आपण पुढे जायचंय. वाली वध झाल्यानंतर 4 महिने पावसाळ्याचे काहीच करता येणार नाही हे ओळखून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे तिथल्या जवळच्याच प्रस्रवण आणि माल्यवान या गिरीशिखरांवर वस्ती करायला गेले. इकडे सुग्रीवही आपल्या सुखोपभोगामध्ये इतका मशगूल झाला, तल्लीन झाला की त्याला रामकार्याची विस्मृती झाली. 4 महिन्यांनंतर पाऊस थांबल्यावर जेव्हा त्याच्या मंत्र्यांनी, मग त्यामध्ये अंगद, हनुमान, जांबुवान, नल, नील आणि खुद्द वालीची पत्नी तारा यांनी जेव्हा त्याला आठवण करून दिली, सुग्रीवाला रामकार्याची जी विस्मृती झाली होती ती पुन्हा आठवण जेव्हा ह्या सगळ्यांनी सुग्रीवाला करून दिली आणि त्याच वेळी आलेल्या लक्ष्मणाचा कोपावेश जेव्हा सुग्रीवानी पाहिला, तेव्हा एकदम वेगवेगळ्या वानर राज्यामध्ये सहाय्यासाठी निमंत्रण पाठवण्यात आलं. यानंतर सगळ्या वानर राज्यातून अनेक वानर किष्किंधेमध्ये एकत्र झाले आणि त्यांच्या वेगवेगळ्या दिशांना रवानगी करण्यात आल्या. सीतेच्या शोधासाठी कुठपर्यंत कसे कोणी समुदाय करून जावं ह्याच्या सगळ्या आज्ञा, इन्स्ट्रक्शन्स सुग्रीवानी या वानरसेनेला दिल्या आणि त्यामध्ये दक्षिण दिशेला शोध घेण्यासाठी अंगदाच्या अधिपत्याखाली
एक वानर दल पाठवलं गेलं. या वानर दलामध्ये जांबुवान, नल, नील आणि हनुमान हे प्रमुख होते. यांचा सगळा झालेला प्रवास दक्षिण समुद्राच्या त्या तटावर येऊन सगळे थांबलेत. अगतिक आहेत. पुढे संपातीकडून लंका द्वीपाची, तिथल्या वनिकेमध्ये असणाऱ्या जानकीची माहिती जेव्हा या वानरांना मिळाली आणि समुद्र उल्लंघायचा कसा याविषयी विचार सुरू झाला. प्रत्येक जण आपापली कुवत सांगतंय. कोणी म्हणतंय मी 40 योजनं जाईन, कोणी म्हणतंय 60 योजनं जाऊ शकेन, कोणी म्हणतंय मी तिकडे जाऊ शकेन पण परत येऊ शकेन की नाही मला माहीत नाही, कोणी म्हणतंय की मी जाऊन येऊ शकेन मात्र या सगळ्यामध्ये तिथे गेल्यावर काय असेल परिस्थिती, सीतेचा शोध मला घेता येईल की नाही याचा आत्मविश्वास वाटत नाही. असे सगळे आपापल्या सामर्थ्याचं मूल्यांकन तिथे करतात. इतक्यात जांबुवान हनुमंताकडे गेले आणि जांबुवंतांनी हनुमंताला त्याच्या मूळ स्वरूपाची, सामर्थ्याची आठवण करून दिली. आणि या सगळ्यानंतर जो शाप ऋषींच्या कोपातून हनुमंताला लागला होता त्याचं निराकरण झालं आणि आपल्या सामर्थ्याच्या जाणीवेने हनुमंतानी आपला आकार वाढवला आणि समुद्रोल्लंघन केलं. पुढचाही कथाभाग आपल्याला सगळा माहितीच आहे. मात्र त्या समुद्रोल्लंघनाच्या प्रसंगामध्ये 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, ज्या हनुमंताची स्वामी कार्याविषयीची निष्ठा आणि निरलस वृत्ती ही व्यक्त करतात. पहिला प्रसंग असा की मैनाक नावाचा पर्वत हा समुद्राच्या त्या विस्तारामधून अचानक वर यायला लागला. रामकार्यासाठी चाललेल्या या मारुतीला काही क्षण विश्रांती मिळावी या प्रवासात, यासाठी हा मैनाक पर्वत वरवर येत होता. मात्र माझ्या रामरायाच्या कार्यासाठी जात असताना विश्रांती घेणं हे योग्य नव्हे असं म्हणून हनुमंतानी त्याला केवळ करस्पर्श केला आणि हनुमंत पुढे गेले. वर्णन असं करतात रामकथाकार की त्याच्या केवळ करस्पर्शाने तो समुद्राच्या मधोमध वर आलेला पर्वत पुन्हा समुद्रामध्ये खचून गेला. सिंहिका नावाची एक राक्षसी ही छायाग्राहीच्या रूपामध्ये आकाशातून जे प्राणी पक्षी उडत असतील त्यांची केवळ सावली समुद्रामध्ये पडणारी पकडून त्या जीवाला, प्राण्याला ग्रासून टाकत असे. तर तसं जेव्हा त्या सिंहिकेने हनुमंताला ग्रासायचा प्रयत्न केला तेव्हा हनुमंताने तिचंही पारिपत्य केलं. सुरसा नावाची नागमाता ही जेव्हा हनुमंताच्या वाटेत आली तेव्हा तिच्यावर असणाऱ्या देवतांच्या कृपेचा, देवतांनी दिलेल्या वरदानाचा मान राखत हनुमंत तिच्या मुखात प्रवेशले, मात्र सूक्ष्म रूप घेऊन तात्काळ बाहेरही आले. अशा बुद्धिचातुर्याचा, निरलस वृत्तीचा, स्वामीनिष्ठेचा परिचय देत देत हनुमंत लंकेत पोहोचले. तिथे लंकिनी नावाची जी नगरदेवता होती तिचा पाडाव करून हनुमंतांनी आत प्रवेश केला. पुढचं सगळं लंका दहनाचंही चरित्र आपल्याला परिचयाचं आहे. मात्र जानकी मातेचा शोध घेत असताना कोणकोणत्या क्लृप्त्या हनुमंतांनी लावल्या, लढवल्या हेही इथे निश्चित चिंतनीय आहे. एक प्रसंग असा सांगितला जातो की जानकीचा शोध घेत हनुमंत रावणाच्या अंतःपुरात शिरले. तिथे अनेक सुंदर स्त्रिया, राण्या यांच्याबरोबर अतिशय उत्तान अवस्थेमध्ये रावण झोपलेला होता. अनेक स्त्रिया तिथे आसपास अस्ताव्यस्त अवस्थेत झोपल्या होत्या. त्यांच्या वस्त्राचा थांगपत्ता नव्हता. कोणी मद्यधुंद होती. अशा सगळ्या स्त्रियांना पाहून हनुमंताच्या मनामध्ये एक भाव जागा झाला. हे आपण पाप करतोय, परस्त्रीला अशा अवस्थेत पाहणं हे धर्मसंमत नाही, ही जाण हनुमंताच्या मनात उत्पन्न होती. म्हणजे धर्मनिष्ठेचं केवढं मोठं उदाहरण हनुमंत इथे
प्रस्तुत करत आहेत हे पाहण्यासारखं आहे की पर पुरुषाच्या पर व्यक्तीच्या अंतःपुरात जाऊन त्याच्या स्त्रीला पाहणं हे पातक आहे आणि ते करणं योग्य नाही, धर्मसंगत नाही. म्हणून मारुतीराय विचार इथे करत आहेत. मात्र त्यांच्याच मनोदेवतेने त्यांना उत्तर दिलंय की हे जे परस्त्रीचं अवलोकन आहे, तिला न्याहाळणं आहे, हे कामवासनेतून नाही तर केवळ आणि केवळ जानकीचा शोध घेण्यासाठी हे आपण पाहतोय. त्यामुळे याच्यामध्ये धर्माला कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचत नाही हे भान हनुमंताला तिथे आहे. म्हणजे धर्म आणि अधर्म या दोन्हीच्या अत्याग्रही भूमिकेत न शिरता दोन्हींचा सुवर्णमध्य काढण्याचं कौशल्य, तेवढं बुद्धिचातुर्य हे हनुमंताच्या ठाई होतं. म्हणूनच बुद्धिमतां वरिष्ठम असं हनुमंताला म्हटलेलं आहे. पुढे लंका दहनाचा प्रसंग घडलाय. मात्र तो करत असतानाही आपल्या स्वामीचं सामर्थ्य, त्याचा गवगवा या शत्रुप्रांतामध्ये व्हावा यासाठी हा सगळा लंका दहनाचा प्रसंग घडवलेला आहे. जाता जाता एक छोटीशी गोष्ट इथे मला नमूद करावीशी वाटते. आज आपण बहुतांशी मारुतीरायांची जी चित्र पाहतो, प्रतिमा पाहतो, त्याच्यामध्ये मारुतीच्या सगळ्या रूपाचं अविभाज्य अंगच झालेली गदा, ह्या गदेचा जो प्रसंग आहे तो केवळ या सुंदरकांडाच्या लंका दहन प्रसंगात आढळतो. जेव्हा मारुतीरायांच्या पुच्छाला चिंध्या बांधून पेटवण्याचा प्रयत्न झाला आणि पेटवल्यावर मारुतीरायांनी उड्डाण केलं, तेव्हा आजूबाजूच्या राक्षसांना मारण्यासाठी तिथे जे एक तोमर हा गदेचा एक प्रकार आहे, ते तोमर मारुतीरायांनी उचललं आणि त्या तोमराने राक्षसांना मारलं. असा एक प्रसंग, असा एक संदर्भ आपल्याला मूळ वाल्मिकी रामायणात आढळतो. म्हणजे मारुतीचं जे गदाधारी रूप आहे ते केवळ या सुंदरकांडामध्ये आपल्याला दिसतं. हातात तो परीघ किंवा तोमर घेऊन त्यांनी ह्या राक्षसांना तुडवणं, एवढाच कथाभाग रामायणात पूर्ण गदा आणि मारुती यांचा संबंध दाखवणार आहे. बाकी मारुतीने केलेल्या सगळ्या लढाया, मारुतीने केलेले पराक्रम हे नखदंष्ट्रायुध होऊन, म्हणजे ज्याची तीक्ष्ण नख आणि दाढा, सुळे हेच ज्याचं शस्त्र आहे, असा मारुती रामायणात सांगितलेला आहे. एक निरीक्षण फक्त नोंदवतोय. आपण आज ज्या मारुतीचं रूप पाहतो ते केवळ गदाधारी मारुती आपल्याला माहिती आहे. मात्र मूळ वाल्मिकी रामायणामध्ये कोणत्याही प्रकारची गदा, विशेषत्वाने अस्त्र आयुध रूपात मारुतीने धारण केल्याचा उल्लेख नाही आहे. तो फक्त या सुंदरकांडात उल्लेख आहे. बाकी प्रत्येक वेळी शिळा, पर्वत, झाडं किंवा नख आणि दाढा यांच्या माध्यमाने मारुतीराय लढलेले आहेत. एक से बडकर एक अशा अघोर राक्षसांशी लढताना, शस्त्रसज्ज अशा राक्षसांशी लढताना त्यांना केवळ आपल्या नख, दाढा, शिळा, पर्वत यांनी मारणं हे केवढं सामर्थ्य त्यासाठी लागेल ही कल्पनीय गोष्ट आहे. तर असा हा मारुतीचा प्रसंग. हे सगळं झाल्यावर वाल्मिकी रामायणाच्या उत्तर काळामध्ये रचलेल्या आख्यानात एक प्रसंग असा सांगितला जातो की एवढा सगळा पराक्रम केला, मात्र हा पराक्रम, आपलंच कर्तृत्व आपल्या तोंडाने आपल्या स्वामींना कसं सांगावं असा प्रश्न हनुमंताच्या मनात आला. मनात असं आलं की आत्मस्तुती आपल्या स्वामींसमोर करणं हे धर्माला संमत नाही, धर्मयोग्य नाही. त्यामुळे हनुमंत विचार करतायत. त्यावेळी साक्षात ब्रह्मदेव तिथे आले आणि त्यांनी सगळा घडलेला प्रसंग पत्रबद्ध करून ते पत्र हनुमंताच्या हाती दिलं आणि आपला पराक्रम, आपलं कर्तृत्व स्वतःच्या तोंडानं सांगण्या नको असा जो भाव
मारुतीरायांच्या मनात आला होता त्याच्यावरचा उपाय ब्रह्मदेवाने केला आणि ते पत्र हनुमंतांनी रामांना दिल्यावर तो सगळा प्रसंग मारुतीरायांचा पराक्रम हा रामचंद्रांना कळला. असे अनेक रामायणामध्ये प्रसंग आपल्याला दिसतात. प्रत्यक्ष युद्धकांडामध्ये तर मारुतीरायांचा पराक्रम, अनेक रावणाच्या धुरंधर सेनापतींना क्षणात धुळधाण त्यांची उडवण्याचं काम हनुमंतांनी केलं. खुद्द रावणाशीही वेळप्रसंगी दोन हात करण्याचं धाडस हनुमंतांनी केलं. वाल्मिकी रामायणामध्ये न येणारा आणखीन एक कथाभाग म्हणजे अहिरावण आणि महिरावण यांचा आख्यान. उत्तरकालीन रामायणामध्ये म्हणजे मग त्याच्यामध्ये आनंद अद्भुत किंवा मराठीतलं भावार्थ रामायण अशी जी काही रामकथात्मक उत्तरकालीन रामायण आहेत त्या रामायणामध्ये अहिरावण आणि महिरावण या दोन मायावी रावणांचा उल्लेख मिळतो. पराशर संहितेमध्ये या महिरावण या राक्षसाचं नाव मैरावण असं सांगितलेलं आहे. त्याचा अपभ्रंश मयरावण अशाही स्वरूपामध्ये काहींनी केलाय किंवा मयरावणाचा तो मैरावण हा अपभ्रंश असावा असं काही अभ्यासकांचं मत आहे. तर ही कथा विशेषत्वाने मारुतीरायांचा प्रभाव, मारुतीरायांचं सामर्थ्य व्यक्त करणारी आहे. रावणाचा वध रामचंद्रांनी केला ही वाल्मिकी रामायणामध्ये येणारी कथा. अद्भुत रामायणामध्ये शतानन रावणाचा वध माता जानकीने केला ही कथा. आणि तशाच अन्य रामकथांमध्ये अहिरावण आणि महिरावण यांचा वध मारुतीरायांनी केल्याची कथा. म्हणजे थोडक्यात रामरायांसारखंच सामर्थ्य मारुतीरायातही होतं हे सांगण्याचा काहीसा प्रयत्न या कथांमधून आपल्याला आढळतो. हे अहिरावण आणि महिरावण हे अतिशय मायावी होते. त्यांनी पाताळामध्ये लंकापुरी, दुसरी प्रतिलंका स्थापन केलेली होती. त्यामुळे त्यांच्या नगरीला पाताल लंका किंवा महिकावती अशी नावं आढळतात. आधुनिक इतिहास संशोधकांनी त्यांची महिकावती म्हणजे आजचं माहीम असावं असाही एक दावा केलेला आहे. त्यामध्ये तथ्य असो वा नसो पण महिकावती किंवा पाताल लंका या पुरीमध्ये हे राज्य करतात. आणि जेव्हा इंद्रजिताचा वध, कुंभकर्णाचा वध होतो, रावण हतबल होत आहे असं लक्षात येतं, तेव्हा हे अहिरावण महिरावण आपल्या मायेच्या योगाने राम लक्ष्मणांना आपल्या नगरीमध्ये पळवून नेतात. तिथे मोहनास्त्राच्या प्रभावाने त्यांना मोहनिद्रेत टाकून पाताल देवी समोर त्या महिकावतीच्या त्या ग्राम नगर देवतेसमोर रामलक्ष्मणांचा बळी देण्याचा निर्धार हे करतात. मात्र हनुमंताला विभीषणाकडून ह्या योजनेचा थांगपत्ता लागतो आणि मारुती स्वतः पाताल लंकेमध्ये त्या महिकावतीमध्ये प्रवेश करून रामलक्ष्मणांना सोडवतात. तिथे अहिरावण आणि महिरावण यांच्याशी होणाऱ्या युद्धामध्ये महिरावण याच्याकडे असणारं दिव्य सामर्थ्य, त्याला असणारं दिव्य वरदान यामुळे जेव्हा जेव्हा तो जखमी युद्धात होत असे तेव्हा त्याच्या जखमेवर काही सुप्त शक्ती असणारे भुंगे हे अमृतस्रावाचं सिंचन करत असत. त्यामुळे त्या जखमा लवकर भरून येत आणि तो लवकर ताजा तवाना उत्साही होऊन पुन्हा युद्धाला उभा ठाकत असे. रामरायांचं महिरावणाशी चालणारं युद्ध काही संपायची चिन्ह दिसेनात तेव्हा मारुतीरायांनी त्या भुंग्यांना पकडून मारण्याचा सपाटा लावला. त्यावेळी अजून एक उपकथा ही अनेक कीर्तनाख्यानातून रंगवली जाते, ती म्हणजे चंद्रसेना नावाच्या या महिरावणाच्या पत्नीची. चंद्रसेना नावाची याची पत्नी आणि त्या पत्नीला रामांच्या विषयी अभिलाषा मनात उत्पन्न झाली. रामानी आपल्या महाली यावं, त्यांच्याशी आपल्याला एकांत करता यावा अशी इच्छा तिला झाली आणि त्यासाठी तिने आपल्या पतीचं हे जे गुपित आहे या भ्रमरांच्यामुळे तो पुन्हा पुन्हा ताजा तवाना होतोय, जिवंत राहतोय, हे गुपित तिने हनुमंताला सांगितलं.
आता हे सांगण्याच्या बदल्यात, ही सगळी गुप्त माहिती देण्याच्या बदल्यात रामांना काहीही करून हनुमंतांनी तिच्या अंतःपुरापर्यंत आणावं अशी अट तिने, अशी योजना तिने आखली. आता हनुमंतांनी विचार केला की आता कार्य सिद्ध करण्यासाठी, जसं मराठीमध्ये म्हण आहे, अडला हरीनी गाढवाचे पाय धरी, तसं हिचं म्हणणं आत्ता तात्पुरतं मान्य करायला हरकत नाही. मात्र आपल्या प्रभूचं एकपत्नी व्रत हेही अक्षुण्ण राहिलं पाहिजे, त्याची खबरदारी घेण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे, हे ओळखून सुवर्णमध्य असा काढला की त्या चंद्रसेनेला सांगितलं, रामप्रभूंना मी तुझ्या अंतःपुरापर्यंत निश्चित आणीन, मात्र तिथे आल्यानंतर जर काही अपशकुन झाला आणि रामप्रभू गेले तर ती माझी जबाबदारी नसेल. चंद्रसेनेने हे मान्य केलं. आता प्रसंग होता तो त्या भुंग्यांशी झालेल्या संघर्षाचा. त्या भुंग्यांना मारण्याचा सपाटा मारुतीरायांनी लावला तेव्हा ते भुंगे मारुतीरायांना शरण आले. त्या भुंग्यांना मारुतीने आज्ञा अशी केली की चंद्रसेनेचा जो पलंग आहे तो पूर्णपणे आतून पोखरून ठेवावा, तिच्या नकळत पोखरून ठेवावा आणि मही रावणासाठी जे अमृत सिंचन आपण करता ते थांबवावं. या दोन्ही अटी त्या भुंग्यांनी मानल्या आणि त्याप्रमाणे झाल्यावर इकडे अही आणि मही या दोन्ही रावणांचा पडाव, निपात हा रामलक्ष्मणांच्या हस्ती शक्य झाला. जेव्हा हे युद्ध आटोपलं तेव्हा रामप्रभूंना विनंती मारुतीरायांनी केली. रामप्रभू आश्चर्यचकित झाले. त्यांना आपल्या एकपत्नी व्रताचा भंग होतो की काय अशी भीती जेव्हा वाटायला लागली तेव्हा मारुतीरायांनी त्यांना आश्वस्त केलं आणि त्यांना घेऊन ते चंद्र अंतःपुरापर्यंत आले. रामप्रभू त्या अंतःपुरात जाणार इतक्यात त्या भुंग्यांनी पोखरलेला जो मंचक होता तो कडा मोडून भग्न होऊन पडला, अपशकुन झाला. त्यामुळे स्वाभाविकच रामप्रभू त्या कटुप्रसंगातून वटावले आणि पुनश्च लंकेमध्ये राम आणि लक्ष्मण यांना घेऊन मारुतीराय आले. या सगळ्या प्रसंगामध्ये देखील मारुतीरायांचं बुद्धिचातुर्य हे आपल्याला दिसतं. मूळ वाल्मिकी रामायणामध्ये हा सगळा कथाभाग येत नाही, मात्र नंतरची जी आख्यानं रामकथा आहेत त्यामध्ये हा सविस्तर रंगवला गेलेला कथाभाग आपल्यासमोर इथे मांडला. असे हनुमंताचे अनेक पराक्रम खुद्द रामायण आणि रामायण व्यतिरिक्त आख्यानामध्ये, रामकथांवर आधारित आख्यानांमध्ये वर्णिलेले असलेले आपल्याला आढळतात. अजून एक आख्यायिका रामकथेमध्ये, रामायणामध्ये न येणारी मात्र पद्मपुराणाच्या पातालखंडामध्ये आलेल्या रामाश्वमेध चरित्रामध्ये आलेली आहे. रामाश्वमेध म्हणजे जसं महाभारताचं एक अश्वमेधिक पर्व जैमिनीय अश्वमेध या स्वतंत्र ग्रंथाच्या रूपात उपलब्ध आहे, तसंच रामप्रभूंनी केलेल्या अश्वमेधाच्या घटनेचं, प्रसंगाचं वर्णन, ते सगळं कथानक हे पद्मपुराणामधल्या पातालखंड नामक भागामध्ये ग्रथित केलेलं आहे. त्याला रामाश्वमेध असं म्हणतात. त्या भागावर दत्तदास नावाच्या कवीने एक मराठीमध्ये स्वतंत्र विबद्ध ग्रंथाचीही रचना केलेली आहे. त्यामध्ये कथाभाग आपल्याला असा आढळतो की एक राजा वीरमणी, हा वीरमणी राजा महान शिवभक्त होता आणि या शिवभक्त राजाला शिवांचं असं वरदान होतं की जेव्हा जेव्हा तुला गरज लागेल तेव्हा तेव्हा मी तुझं सहाय्य करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी साक्षात प्रकट होईल. आणि या वरदानाच्या जोरावर हा वीरमणी माजून गेला. जेव्हा रामरायांनी अश्वमेध यज्ञ केला आणि अश्वमेधाचा घोडा हा पूर्ण आर्यावर्तामध्ये स्वैर सोडला गेला, तेव्हा वेगवेगळे देश प्रदेश पादाक्रांत करत करत हा अश्व या वीरमणी राजाच्या राज्यात येऊन उभा राहिला. या वीरमणीने रामांच्या अश्वमेधाचा अश्व आलाय हे ओळखून आपल्या सैन्यात करवी, आपल्या पुत्रांकरवी तो अश्व पकडून आणला. नंतर युद्ध होणं स्वाभाविक होतं. युद्ध सुरू झालं आणि युद्धामध्ये शत्रुघ्न आणि भरतपुत्र पुष्कल यांच्यासारखे धुरंधर तेजस्वी योद्धे
समोर असल्यामुळे वीरमणीच्या पक्षाचा पाडाव व्हायला लागला. आता प्रसंग असा घडला की जीवावर बेतणार असं लक्षात आल्यावर वीरमणीने भगवान शंकरांची आठवण केली. आपल्या वचनाप्रमाणे शंकरांना येणं भाग पडलं. भगवान शिव आपल्या सगळ्या गणप्रेतांसहित, आपल्या सगळ्या गणनायकांसहित रणभूमीवर अवतरले. शिव गणांचा अधिपती असणाऱ्या वीरभद्राने भरतपुत्र तक्ष आणि पुष्कल यांचा वध केला, शत्रुघ्नाला मूर्छित केलं. आणि हे पाहिल्यावर मारुतीरायांचा कोप जागा झाला आणि मारुतीरायांनी साक्षात वीरभद्राला मूर्छित करून टाकलं. त्यांच्या मारुतीरायांच्या केवळ हुंकाराने शिवगणांमधले सगळे प्रेत, पिशाच, भूत ही भयभीत होऊन दशदिशांना पळायला लागले. केवळ रणांगणावर शिव एकटे राहिले आणि त्या साक्षात रुद्रांशी, शिवांशी, ह्या शिवांश रुद्रांश अशा मारुतीरायांचं युद्ध सुरू झालं. ते इतकं विनाशकारी होतं, इतकं पराकोटीचं युद्ध होतं की अखेर रामप्रभूंना सूक्ष्म रूपामध्ये, तेजस अशा रूपामध्ये तिथे प्रकट होणं भाग पडलं आणि प्रभूंनी तिथे येऊन दोघात समेट घडवला. महारुद्र आणि रुद्ररूप हनुमान यांच्यामधलं ते युद्ध तिथे आटोपलं. मात्र याही कथा प्रसंगामध्ये आपल्या आराध्य देवतेसाठी, आपल्या स्वामींचं कार्य करण्यासाठी साक्षात काळ आणि काळांचाही काळ असणाऱ्या महाकाळाशी भिडण्याचं सामर्थ्य आणि धाडस हे हनुमंताच्या ठायी होतं, हे आपल्याला लक्षात येतं. तर असा हा हनुमंतांच्या चरित्रातला वेगवेगळ्या कथांचा भाग. अजून खूप कथा आहेत. रामचरित्रामध्ये जवळजवळ सुंदरकांड हे हनुमंताच्या पराक्रमानेच भरलेलं, हनुमंताच्या पराक्रमासाठीच सांगितलेलं कांड आहे. युद्धकांडामध्ये देखील मारुतीचा पराक्रम आलेलाच आहे. उत्तरकांडामध्ये हनुमंताचं पूर्वचरित्र आलेलं आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे वाल्मिकी रामायणांच्या उत्तर कालामध्ये जी दुसरी रामायणं तयार झाली त्यामध्येही अशी हनुमंताची अनेक ज्ञात अज्ञात आख्यानं विखुरलेली आहे. ह्या सगळ्यांचा विचार करावा तितका थोडा आहे. मात्र या देवतेचं स्वरूप, या देवतेचा पराक्रम किती वैविध्याने भरलेला आहे, किती भिन्न भिन्न पैलू, भिन्न भिन्न प्रकारांनी ते पाहिलं गेलंय, सांगितलं गेलंय, रंगवलं गेलंय. हा अतिशय सुंदर असा विचार करण्याजोगा विषय आहे. त्यासाठी प्रवृत्त व्हावे भक्त भाविक लोक. केवळ मारुतीची पूजा करणं, त्याला तेल घालणं एवढ्यापुरती ती भक्ती मर्यादित न राहता मारुतीचं बुद्धिचातुर्य, मारुतीचे गुण, मारुतीचा पराक्रम याची रुजवात कुठेतरी आपल्या ठायी व्हावी, ह्यासाठी अशा ह्या वैविध्याने नटलेल्या भरलेल्या हनुमत चरित्राचा विचार, चिंतन, मनन होणं अत्यावश्यक आहे असं मला वाटतं. आजचं हे विचारसत्र आपण इथे थांबवूया. सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय. ओम शांती शांती शांती. महारुद्र अवतार हा सूर्यवंशी, अनादिनाथ पूर्ण तारावयासी, असा चैत्र पौर्णिमेसी जन्म झाला. नमस्कार माझा तया मारुतीला.